जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. आजचा विषय अत्यंत गंभीर आहे. अशा विषयाला मी हात घालतोय की परमार्थासाठी असलेला वारकरी संप्रदाय, त्याची कशा पद्धतीने दिशाभूल चालू आहे आणि सोबतच ज्या महाराष्ट्राला आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणतो, त्या आंबेडकरांच्या अनुयायांची सुद्धा कशा पद्धतीने दिशाभूल चालू आहे. आणि ही चाललेली दिशाभूल हे काही लोकांनी स्वतःची पाकिटं वाढवण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी, पैसा कमावण्यासाठी कशा पद्धतीने हे दोन्ही समाजांना, वारकरी संप्रदायाला आणि आंबेडकरी समाजाला मूर्खात काढत आहे हे सांगण्यासाठी. काही दिवसांपूर्वी माननीय शरद पवार साहेबांनी वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी चाललेली आहे मनुवाद्यांची, अशा आशयाचं एक वक्तव्य केलं होतं. ब्राह्मणवादी मनुवादी, त्याच्या खंडनावर मी एक व्हिडिओ बनवला आणि बऱ्याचशा वारकऱ्यांनी पुढे येऊन त्या गोष्टीचा विरोध केला पवार साहेबांच्या, आणि काही थोड्या बहुत बोटावर मोजण्या इतक्या वारकऱ्यांनी समर्थन सुद्धा केलं. ज्यांना वारकरी संप्रदायामध्ये काही मान्यता नाही किंवा कवडीचीही किंमत नाही, अशा लोकांनी त्या गोष्टीचं समर्थन सुद्धा केलं. आता वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी हे मी समजू शकतो, पण हा वारकरी संप्रदाय आणि याच्यातले काही, म्हणजे वारकरी संप्रदाय नाही तर वारकरी संप्रदायाचे अनुयायी सांगणारे काही तुरळक मोजकी लोक आणि हळूहळू करता करता बरीचशी लोक एक नवीन ट्रेंड फॉलो करताना आपल्याला दिसत आहे. या आंबेडकर जयंतीला मी एक गोष्ट पाहिली की बऱ्याच ठिकाणी कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. एवढंच नव्हे तर फुलेंच्या जयंतीला सुद्धा मी दिंड्या वगैरे आयोजित केलेल्या पाहिलेल्या आहेत, किंवा वारकरी संप्रदायांच्या चांगल्या, म्हणजे काही थोड्याफार नामांकित मंडळींचे कीर्तनं सुद्धा मी बघितलेली आहेत की बाबा फुलेंच्या जयंतीनिमित्त किंवा आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त समरसतेच्या नावाखाली हे कीर्तनं होतात. पण समरसतेच्या नावाखाली होत असलेली ही कीर्तनं, समरसतेचा नेमका अर्थ काय आहे ही गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे. की समरसतेच्या नावाखाली होत असलेली ही जी कीर्तनं आहेत हे समाजामध्ये खरोखर समरसता निर्माण करू शकतात का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कुठलीही गोष्ट कितीही चांगली असो, कितीही चांगली, पण त्या गोष्टीचा जर का पाया हा असत्यावर आधारलेला असेल. उदाहरण द्यायचं झालं तर लग्नामध्ये एखाद्या मुलाकडचे किंवा मुलीकडचे जर का प्रचंड, म्हणजे समजा मुलाला व्यसन आहे, तो दारुडा आहे, आणि मध्यस्थी येतो आणि तो सांगतो की मुलगा निर्व्यसनी आहे, त्याला सुपारीच्या खांडाचंही व्यसन आहे, आणि मग त्या मुलाचं लग्न होतं. त्या मुलाचं लग्न झाल्यानंतर तुम्ही असं म्हणणार का की मध्यस्थाने फसवेगिरी केली, मुलाकडच्यांनी फसवेगिरी केली, की तुम्ही म्हणणार की नाही समरसतेसाठी, एकतेसाठी, त्या दोघांचं भलं होण्यासाठी किंवा त्या मुलाचं लग्न होण्यासाठी किंवा एक चांगलं काम होण्यासाठी बोललेलं असत्य हे चांगलं आहे असं म्हणणार का तुम्ही? नाही ना. जेव्हा कधीही दोन समाज एकत्र येण्याचा किंवा एकत्रपणे नांदण्याचा विषय असतो, किंवा दोन इंडिव्हिज्युअल असो किंवा दोन समाज असो, तेव्हा त्या दोन्ही समाजामध्ये एकरूपता किंवा एक वाक्यता हे कधीच असत्यावर आधारित होऊ शकत नाही. कधीच त्याचा पाया खोटारडेपणाचा होऊ शकत नाही. खोटारडेपणावर कुठलीही समरसता प्रस्थापित केला जाऊ शकत नाही. ही पहिली गोष्ट आपण लक्षात घेतो. समरसतेच्या नावाखाली जयंतीमध्ये, आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही आयोजकांनी, बऱ्याचशा आयोजकांनी तसे माझ्याकडे हे सुद्धा आले, कीर्तनांचे कार्यक्रम घेतले. आता कीर्तनामध्ये बुवा उभा राहतो, हा महाराज स्वतःला म्हणवणारा, हा भामटा उभा राहतो आणि तो सांगतो की कशा पद्धतीने संविधानिक मूल्य जी आहेत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत हे कसे वारकरी संप्रदायातून येतात आणि कशा पद्धतीने हे दोन्ही एकत्र आहेत असं तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये हरकत काय आहे? तर हरकत अशी आहे की सर्वप्रथम एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की कीर्तनाचे प्रचंड नियम आहेत, त्याचे प्रचंड संहिता आहे, त्याची आचारसंहिता आहे, त्याचे आचरणाचे नियम आहेत, त्याच्या मर्यादा आहेत. त्या मर्यादा आपण नंतर बघू, पण सर्वात पहिले आंबेडकरी विचारांच्या सुद्धा काही मर्यादा आहेत हे आपण लक्षात घेतल्या पाहिजे. समजा मी आयुष्यभर एखाद्या गोष्टीचा विरोध करतो आणि मी मेल्यानंतर माझ्या घरच्यांनी त्याच विचाराच्या, ज्या विचारांचा मी विरोध करतो त्याच विचाराच्या लोकांना बोलावून जर का सोहळा साजरा केला, तर माझ्या आत्म्याला किंवा माझ्या आत्मा, समजा ठीक आहे तुम्ही संकल्पना मानत नाही, आत्मा वगैरे मेला संपला, पण माझ्या विचारांना ती तिलांजली असेल की ती मानवंदना असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारकरी संप्रदायाबद्दलचे विचार स्पष्ट आहेत. रायटिंग अँड स्पीचेस ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हॉल्यूम 18 भाग 3 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही विचार मांडलेले आहेत. तसं त्यांनी बऱ्याच ठिकाणी मांडले आहेत. रिडल्स इन हिंदुइझम मध्ये मांडलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी, पण काही मोजके विचार मी तुम्हाला इथे सांगतो. आंबेडकरांनी वारकरी संप्रदायावर, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांवर आणि ज्ञानेश्वरांवर टीका केलेली आहे.
माऊली ज्ञानोबारायांबद्दल आंबेडकर बोलताना असं म्हणतात की बाबा ज्ञानेश्वराचंही दुसरं काय. म्हणजे ते आधी एकनाथ महाराजांवर टीका करतात की त्यांचं मढ उभं राहिलं, की एका सासूरवाशी एका महारासोबत ती जात होती आणि तिथे तिला एकनाथांचं मढ दिसलं आणि त्याच्यामुळे मढ हा शब्द वापरलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की मग अपशकुन झाला, मग आता सुवासिनीला अपशकुन होऊ नये म्हणून त्यांनी मग घरी जाऊन आत्महत्या केली, अशी ते टीका करतात. तर त्याच्या पुढे ते म्हणतात म्हणजे बाबा हे काय, याला काय अर्थ बनतो की काय सेन्स बनतो या गोष्टीचा. आणि पुढे ते येऊन असं म्हणतात की ज्ञानेश्वरानेही दुसरं काय केलं, त्याने फक्त भगवद्गीतेचा अनुवाद केला आणि या अनुवादामध्येही त्याचा सार काय आहे, तर सर्वच ब्रह्म आहे. मग हे जग जर का ब्रह्ममय आहे, तर मग ज्ञानेश्वराला ब्राह्मणांच्या याची विनवणी करण्याची आवश्यकता का पडली की मला तुमच्यात परत घ्या म्हणून. ज्ञानेश्वराने असं का म्हटलं नाही ब्राह्मणांना की जर का सर्वच ब्रह्म आहे तर महारमाग सुद्धा ब्रह्म आहेत, मग मी महारमागांमध्येच जाऊन राहतो. लॉजिकली ही इज करेक्ट, ही वॉज करेक्ट. आणि मग त्यांच्यातला ही ब्रह्म त्याला का दिसला नाही, तर हे सगळं थोतांड आहे. देहू, आळंदी आणि जेजुरीला तुम्ही जाता, ते कशासाठी जाता मला समजत नाही. तुम्ही जर का देहू, आळंदी आणि जेजुरीला जात असाल तर तुमच्यावर मला आता सामाजिक बहिष्कार टाकावा लागेल. मग त्याच विचारांना प्रेरित होऊन जेव्हा गणपती बसवण्याचा कार्यक्रम भाऊ कदम सारखा व्यक्ती करतो किंवा एखादा आंबेडकरी विचारांचा अनुयायी गणपती बसवतो, त्याच्या घरामध्ये आंबेडकरवादी घुसतात आणि त्याला धमकी देतात किंवा त्याचा गणपती काढून घेतात किंवा त्याला तो गणपती विसर्जित करायला लावतात किंवा त्याला वाळीत टाकण्याचा प्रकार करतात. तर वास्तविक पाहता ही वाळीत टाकण्याची आज्ञा ही कोणाची आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या विचारांना तरी निदान जागून किंवा फुलेंच्या त्या विचारांना की मुकुंदराज आणि ज्ञानेश्वराने समाजाची दिशाभूल केली, हे मी तर याच्यावर बऱ्याचदा बोललोय आणि हे ओपन टीका आहे. फुलेंनी तर म्हणजे गणपतीवर तर इतकी टीका केलेली आहे फुलेंनी की शासनाने सुद्धा, समग्र फुले तुम्ही वाचाल तर त्यामध्ये गणपतीच्या कवितेमध्ये फुल्या टाकलेल्या. शासनाने बेटीचोद शब्द लपवलेला नाही. म्हणजे फुलेंनी ब्रह्माला बेटीचोद म्हणूनच संबोधलेला आहे किंवा विठ्ठलाला काळतोंड्या, तो शब्द त्यांनी लपवलेला नाहीये. कृष्णाला सुद्धा काळतोंड्या म्हटलंय. पण त्यांनी गणपतीला अशा काय शिवे दिलेत की त्याच्या फुल्या शासनाने पण काढल्या नाही. शासनाने ती कविता फुल्यांमध्येच टाकलेली आहे. फुलेंची कविता फुल्यांमध्येच त्यांनी टाकलेली आहे. तुम्ही बघा समग्र फुले, जर का वाचायची जर का क्षमता असेल तुमची तर वाचा. तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं ध्यान घेऊन कोणीही पोपटपंची करू शकतं, कोणीही शहाणपणा करू शकतं. तुम्ही मला सल्ला देतात तुम्ही आंबेडकर वाचा. अरे भाडा, तुझ्यापेक्षा खूप जास्त वाचलेले आहेत मी, तुझी क्षमता पण नाही तितकी. आणि वाचनाबद्दल मला नका सांगू तुम्ही. जो मला म्हणतो ना तुमचं वाचन कमी आहे, अरे बापरे, अच्छा, हो याला तर पा वाचन कमी आहे बाळा, ओके हे बस बरं जरासं चर्चेत जरा काय वाचन असतं मला सांग बरं तू. काय वाचन कमी आहे म्हणणाऱ्यांची यांचा IQ कमी असतो, लक्षात घ्या. यांना असं एक स्वतःच्या कल्पनेच्या जगात जगलेले असतात. ते समोसा खाताना त्याच्या खालच्या कागदावर जे काही आलं त्याला ते वाचन समजतात की बाबा हे मी खूप भरपूर वाचन केलेलं आहे, किंवा व्हॉट्सअपवर आलेल्या मेसेजला ते वाचन समजतात. तर वाचन हे असं नसतं, वाचन हे बसून करावं लागत असतं. ती तपस्या आहे वाचन म्हणजे. तर कोणालाही तुमचं वाचन कमी आहे, तुमचं ज्ञान कमी आहे असं बोलण्याच्या आधी ना आपण पहिल्यांदा आपण स्वतः काय वाचलेलं आहे, आपण कशा पद्धतीचे पुरावे जमा करू शकतो, याला कशा पद्धतीने काउंटर करू शकतो, हे आपण स्वतः बघितलं पाहिजे. हे असं हे लिहू शकत नाही, हे ब्राह्मणाने असं नसते बाळा. आंबेडकरांच्या संदर्भामध्ये कुठली गोष्ट ब्राह्मणाने लिहिलेली नाहीये. आंबेडकर काही खूप 400-500 वर्ष आधी झालेले नाही आहेत. शासनाने प्रसिद्ध केलेल्या, प्रकाशित केलेल्या, तुम्ही जर का रायटिंग अँड स्पीचेस ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कुठलंही व्हॉल्यूम जर का तुम्ही उचललं तर त्यातला कुठलाही शब्द फेरबदल केलेला नाही. तसं जर का असेल तर थेट शासनावर त्याचा आरोप जाईल. त्याच्यासाठी तुम्हाला थेट शासनाच्या विरोधात केस करावी लागेल. आणि हे आताचे नाही आहेत हे रेकॉर्ड्स, हे पार्लमेंटरी त्यांचे स्पीचेस आहेत जे तिथे उपलब्ध आहेत आणि सगळ्यांना माहित आहे. तुम्ही आंबेडकरांच्या चरित्रामध्ये खैरमुळेंचं असो किंवा तुम्ही आपल्या किरांचं चारित्र्य असो, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की आंबेडकरांच्या म्हणजे किरांनी तर आंबेडकरांच्या आहेत आंबेडकर चारित्र्य लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते तर स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी वाचलेलं आहे चरित्र. त्याच्यामुळे हे असं नसेल आणि तसं नसेल हे आर्ग्युमेंटच करू नका. तुम्ही तुमच्या पात्रताने तुमच्या लायकीने तुम्ही सोडून द्या तो विषय. तर इथे जेव्हा आपण म्हणतो की बाबा फुलेंनी अशा पद्धतीने लिहिलेलं आहे, त्या फुलेंच्या जन्मोत्सवाच्या वेळी किंवा त्यांच्या जयंतीच्या वेळी तुम्ही जर का बघताय की बाबा तिथे दिंडी काढली जाते, वारकरी संप्रदायाची दिंडी तुम्ही काढताय, तिथे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम तुम्ही म्हणताय, तर तुम्ही नेमका कोणाचा अपमान करताय. तर असे हे जे भामटे वारकरी आहेत की ते संविधानिक मूल्यावर वारकरी संप्रदाय उभा आहे वगैरे ह्या गोष्टी सांगतात, तर त्या वारकऱ्यांना सुद्धा मी चॅलेंज करतो की तुम्ही जर का बुक्का लावून तुम्ही शाहू फुले आंबेडकर सांगताय, तर तुम्ही एका बापाचे असाल तर तुम्ही माझ्याशी चर्चेत बसा. फक्त चर्चेमध्ये बसताना ना तुम्ही एक चांगली ज्युडिशरी, चांगली ज्युरी तिथं असली पाहिजे आणि चांगली ऑडियन्स तिथं असली पाहिजे. तिथं अरे रावी आणि हसणं आणि टाळाटाळ करणं आणि तुम्ही ब्राह्मणवादी आहात, मनुवादी आहात हे शब्द चालणार नाही. हा एक पहिलं माझी अट आहे आणि एक प्रॉपर डिस्कशन तिथे होईल.
आणि यांना सुद्धा माहित आहे की यांची पित्र सुद्धा जिंकू शकत नाहीत. आणि हे सगळ्यांना त्याची कल्पना आहे की जेव्हा तुम्ही कागद देता हे असं लिहिलंय, काय एक्सप्लेनेशन आहे तुमच्याकडे की माऊली ज्ञानोबा रायांवर जी टीका झालेली आहे त्या टीका करणाऱ्याच्या जयंतीमध्ये जाऊन तुम्ही त्याच व्यक्तीला सांगताय की ह्या व्यक्तीचं जीवन. आता आणखीन एक दुसरं तुम्हाला उदाहरण देतो की महंत आहेत आपले नामदेव महाराज शास्त्री, भगवान काळाचे महंत. यांनी ज्ञानेश्वरीची महिमा सांगताना असं म्हटलं एका ठिकाणी, वास्तविक आता त्याचा व्हिडिओ माझ्याकडे नाहीये, ते त्यांच्या याच्यातून मला सांगितलं एका जणांना की बाबा अशा पद्धतीने ते त्यांनी महिमा मंडन केलेलं आहे ज्ञानेश्वरीचं. पण जसं मी सांगितलं की माझ्याकडे त्याचा पुरावा नाही म्हणून ते दुसरं उदाहरण तुम्हाला देतो. त्याचा पुरावा युट्यूबवर उपलब्ध आहे की त्यांनी सांगितलं की गाडगे महाराजांच्या म्हणजे हे जे म्हटलं ज्ञानेश्वरीची महिमा सांगताना त्यांनी सांगितलं की मूकनायकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानेश्वरीच्या ओव्या टाकायची, हे ज्ञानेश्वरीची महिमा आहे. म्हणजे जर का ते टाकले नसते तर ज्ञानेश्वरीला काही महत्व नसतं असा त्याचा अर्थ होऊ शकतो. पण त्याचा माझ्याकडे पुरावा नाही, ते मला सांगितलेलं आहे तिथं बसलेल्या लोकांनी. पण माझ्याकडे पुरावा असलेली एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की हे नामदेव महाराज शास्त्रींचं एक युट्यूबला भाषण उपलब्ध आहे. त्यामध्ये नामदेव महाराज शास्त्री म्हणतात की गाडगे महाराजांच्या सांगण्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला. एवढ्या शिव्या खाल्ल्या ह्या माणसानं तिथं कमेंटमध्ये, एवढ्या जबर शिव्या. तू आम्हाला शिकवतो का? तू तुझं काम कर. आंबेडकरांनी अभ्यास केलेला आहे, कोणाच्या अशा सांगण्यावरून त्या करणार नाहीत. तुला जास्त कळतं का? तुला अक्कल आहे का? फार इज्जत काढून घेतलेली. हा शहाणपणा आपल्याला का सुचतो मला अजून समजत नाही. तुम्ही महंत आहात, तुम्ही राजकारण करू नका. अशा संत पदावर गेलेल्या लोकांना माझं नेहमी सांगणं असतं की तुम्ही त्याच्या लांब राहा. आज तुम्ही आंबेडकर जयंतीला जे जे कीर्तनकार कीर्तन करतात त्यांना भीमटोला, हॅशटॅग भीमटोला जे चाललेलं आहे ट्रेंड आजकाल लय मारत आहेत. आता काल परवा एका पोराला मारलं, जबर मारलं. त्याने म्हटलं, आणि तो आंबेडकरीच होता, त्याने सांगितलं की आंबेडकरांकडे 36 डिग्र्या नव्हत्या, आंबेडकरांकडे 2 ऑनर आणि 6 डिग्र्या होत्या. आता ही इन्फॉर्मेशन आहे. एवढा चोपला ना तो, त्याला माफी मागायला लावली. वास्तविक पाहता तो प्रशासनाच्या देखत चोपलाय, पोलीस प्रशासनाच्या समोर त्याला मारलंय आणि त्याने हात जोडून माफी मागितली. आणि माझं आंबेडकरांबद्दल वाचन कमी आहे, आंबेडकरांकडे 36 डिग्र्या होत्या, मला माझं वाचन वाढवावं लागेल म्हणून त्याला माफी मागायला लागली. म्हणजे आज जर का तुम्ही एखादी इन्फॉर्मेशन शेअर करताय, वास्तविक पाहता तुम्ही आंबेडकरवादी आहे, तुम्ही रोज त्यांच्याबद्दल चांगलं बोलताय. एक आपला हिंदुत्ववादी पोरगा होता श्रीरामपूरचा, तो नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर व्हिडिओ बनवायचा, चांगलं बोलायचं. एकदा त्याच्या शब्दाचा अनर्थ काढण्यात आला. वास्तविक पाहता त्याचं असं म्हणणं होतं, त्याचं म्हणणं होतं की संविधानही बदलू. जर का एखाद्या नेत्याचं, म्हणजे त्याचं म्हणणं होतं की नेत्यांची मानसिकता संविधान बदलण्याची आहे. त्याला असं म्हणायचं होतं की नेते भविष्यात जर का त्यांच्या मुलींवर बलात्कार व्हायला लागला किंवा त्यांच्या मुलींना छेडखानी करण्यात आली किंवा एखाद्या उद्योगपतीच्या, तर ते काहीही करू शकतात. पण आता या उपलब्ध कायद्यांच्या आधारे कुठल्याही पद्धतीची कारवाई होत नाही असं त्याचं म्हणणं होतं. आणि वास्तविक पाहता शाबूत बुद्धीच्या प्रत्येक व्यक्तीला ते समजलं. बरं ठीक आहे, त्याच्यातून एखाद्याच्या भावना दुखावल्या असतील तर त्याच्याकडून बाबा तू स्पष्टीकरण दे. मग त्यांना स्पष्टीकरण दिलं होतं की मला असं म्हणायचं होतं, तसं नाही. तरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. तोंड फोडलं त्याचं, जबरदस्त चोपलं त्याला आणि त्याला भीमटोला. आमच्या आडवाज जाल तर आम्ही असं करू. माझं म्हणणं कसं आहे की पोलीस प्रशासनाने एक काम करा ना, राजीनामे द्या ना, किंवा चड्डी बन्यान घालून आतमध्ये कॅरम खेळत बसा. पोलीस प्रशासन जर आम्हाला समजलं की तुम्ही उपटून भारे बांधायला आहात, कारण की भीमटोला ह्या नावाने इतक्या मारहाणीचे प्रकरण चाललेले आहेत. तुम्ही जर का एखादी चिकित्सा केली की तुम्हाला येऊन चोपल्या जातं, मारलं जातं, तर मग पोलीस आहेत कशासाठी? वास्तविक पाहता अत्याचार झाला 22 वर्षाच्या तरुणीवर आणि तिची हत्या करण्यात आली. अत्याचार झालेली तरुणी ही दलित समाजातली होती. हे कसं समजलं मला? कारण की आरोपी हा मुसलमान होता आणि त्याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुळात हा शब्द वापरता येत नाही सोशल मीडियावर, त्याच्यामुळे व्हिडिओ बॅन होऊ शकतो. म्हणजे करणाऱ्याला प्रॉब्लेम नाही आहे, त्याला शिक्षा पण नाही आहे, पण हा शब्द तुम्ही वापरू शकत नाही. खतरनाक काम आहे. वास्तविक पाहता तिथे मी पाहिलं की आज जर का संजय गायकवाड आणि ते शिवाजी कोण होता हे प्रकरण चालू असताना ज्या व्यक्तीला संजय गायकवाडांनी धमकी दिली तिथे दलित नेते जाऊ त्याची सांत्वना करतायत. पण ही मुलगी जिला मारून टाकण्यात आलं आणि एका मुस्लिम युवकानं मारून टाकलंय, तिच्यावर अत्याचार करून, तिथे कोणीही गेलं नाही. मी नेहमी तिथे फोन करून चौकशी करतोय, आला का रे बाबा कोणी दलितांचा नेता, आला का रे बाबा कोणी दलितांचा नेता. ती बातमी मी वाचल्यानंतर मला त्या गुन्हे कुठले नोंदवले त्याच्यावरून ती गोष्ट समजली. बघा किती कठीण काम आहे. आणि नेटवर्क तर आपलं जबरदस्त आहे, प्रत्येक गावापर्यंत आपण पोहोचू शकतो. तर आपल्या देशामध्ये हे जी परिस्थिती ओढवलेली आहे, ह्या जो गृहमंत्री बसलेला आहे आपल्या देशामध्ये आणि हे जे भीमटोला हॅशटॅग जो चाललेला आहे, तो टोला हा कधी वारकऱ्यांच्या ढुंगणावर बसेल हे सांगता येत नाही. तथाकथित वारकरी हे जे करतायत, बाळांनो तुम्हाला कितीही चांगली भावना असेल, सद्भावना असेल, पण एक शब्द जर तुमचा इकडचा तिकडे गेला, तुमचं इंटेन्शन असो का नसो, तुमचं धोतर सोडून तुम्हाला मारतील. आणि मी तमाम भीमसैनिकांना आवाहन करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची अशा पद्धतीने प्रताडणा करणारे हे जेही बाबा महाराज आहेत आणि जेही वारकरी जे कीर्तन करतात आंबेडकर जयंतीला किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने गल्ले भरू काम करतात, यांना भीमटोला द्याच, यांना बुकलून काढा, यांना झोडपून काढा. कारण की ते वारकरी संप्रदायाच्या मर्यादेतही बसत नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातही बसत नाही. हे वैचारिक गफलत तुम्हाला कशी काय चालते आणि तुम्ही कशी खपून घेता मला समजत नाही. वास्तविक पाहता समाजामध्ये दहशतीचं वातावरण आहे. कीर्तनकार जो आहे, तो जो कीर्तन करणारा व्यक्ती आहे, त्याला सुद्धा या गोष्टीची कल्पना आहे. आमच्याकडे एक महाराज होते,
आणि सत्यपाल महाराज जे सप्त खंजिरी वादक आहेत त्यांचे स्वतःला शिष्य सांगायचे आणि नेहमी हेच अशी तळी उचलणे असो किंवा कुठल्याही गोष्टीत हे करणे असो, शाहू फुले आंबेडकर भाऊवर स्वतःच अॅट्रॉसिटी लागली. काय प्रकरण होतं? असंच एक प्रकरण होतं. ते असंच काहीतरी लाल करायला गेले स्वतःची आणि काहीतरी त्यांच्या तोंडून निघून गेलं आणि त्यांच्या बरं अॅट्रॉसिटी तर नाहीच, फक्त तेवढंच नाही, त्यांना चोपलं सुद्धा. तर तुम्ही एक लक्षात घ्या की ना दोस्ती भली ना दुश्मनी, एक गोष्ट लक्षात घ्या. कारण की आज प्रशासनाने परिस्थिती अशी करून ठेवलेली आहे की रोज एक बातमी वाचतो, कुठल्या उपाध्याला पोलिसांनी अटक केली, कुठल्या मुलीला लग्नात गेलेल्या पोलिसांनी अटक केली, कोणाला कुठून अटक केली, काय तर त्यांनी चिकित्सा केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चिकित्सा केली, त्यांच्या डिग्रीची चिकित्सा केली, त्यांच्या संविधान निर्मितीची चिकित्सा केली. चिकित्सा करणाऱ्या लेखकांना, चिकित्सा करणाऱ्या वक्त्यांना पोलीस पकडून नेते आहे प्रशासन. आणि प्रशासनाला मी जसं सांगितलं की तुम्ही वर्ध्या काढून चड्डी पाण्यावर आता तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये बसा. आणि हे जे गृहमंत्र्याच्या पुरुषार्थावर मला संशय येत आहे. अशा पद्धतीने हे सामाजिक वातावरण जे तुम्ही निर्माण केलेलं आहे, 2014 पासून ज्या पद्धतीने जातीय द्वेष वाढतोय, 2014 पासून आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीने जातीय दंगली वाढत आहेत. आपल्याला केवळ कोरेगाव भीमाची दंगल माहिती आहे, पण त्यानंतर 2 एप्रिल रोजी म्हणजे 2018 मध्ये झालेली दंगल लोकांना माहिती सुद्धा नाहीये. पूर्ण भारतभर ती दंगल उसळली होती, पण याची कल्पना सुद्धा आपल्या लोकांना नाही आहे. ज्या पद्धतीने जातीय तणाव वाढतोय, ज्या पद्धतीने जातीय अराजकता वाढतीये, ज्या पद्धतीने लोकांना चोपल्या जाते, मारल्या जाते, जातीच्या नावाखाली घरात घुसून लहान मुलाची धिंड काढल्या जाते, महिलेचं तोंड फोडलं जाते. आणि हे सगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत, सगळीकडे उपलब्ध आहेत. पण आमचा गृहमंत्री याच्यावर त्याला काहीही करायचं नाहीये. आमच्या गृहमंत्र्याला म्हणजे मुख्यमंत्री तेच गृहमंत्री किंवा आमचे मोदी आहे तो मुमकिन आहे म्हणून कपडे काढून नागडा नाच करण्याच्या पलीकडे आम्हाला दुसरं काही येत नाही. मग ह्या परिस्थितीमध्ये आपण काय समजू शकतो की ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे चिकित्सा केली, हे जे तुम्ही लांगुल चालन करताय सरकारपासून तर वारकऱ्यांपर्यंत, तथाकथित वारकऱ्यांपर्यंत, हे लांगुल चालनाचे हे परिणाम समाजामध्ये हे पडसत आपल्याला उमटताना दिसत आहेत. सन्मानाचा अर्थ काय होतो? सन्मानाचा अर्थ होतो की तुझे विचार तुझ्यापाशी, माझे विचार माझ्यापाशी. मी तुला नमस्कार करतो, तू मला नमस्कार कर, ठीक आहे, आपण को एक्झिस्ट करू. नाही, तुम्हाला जर इस देश में रहना होगा तो अमुक एक गोष्ट कहना होगा असं चालणार नाही. तुम्ही समोरच्याला झुकून दाबून राहू शकत नाही. आज कायमस्वरूपी बीबीसी एक बातमी देत राहते, वाढवून चढवून ती सांगत राहते की गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये दलिताने घोडी चढली म्हणून त्याच्यावर अत्याचार झाला आणि महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटतात. महाराष्ट्रातील लोक शिव्या घालतात ब्राह्मणवादी. ते मी 1000 वेळा सांगितलेलं आहे की बीबीसी तर हे कळलावी एक एजन्सी आहे, न्यूज एजन्सी. मीना समाज हा दलित समाज आहे. गुजरात आपल्या राजस्थानमध्ये मीना समाजाची लोक त्यांच्यापेक्षा खालच्या जातीच्या लोकांना घोडी चढू देत नाहीत. एवढंच काय, अमरपाल सिंग सारखा राजपूत व्यक्ती, त्याला सुद्धा घोडी चढण्यापासून विरोध झाला होता त्याच्याच समाजातल्या लोकांकडून, तेव्हा जाटांनी त्याची मदत केली होती. अशा पद्धतीच्या घोडी चढण्याच्या घटना ज्या आहेत राजस्थानमध्ये, हे वर्चस्वाची लढाई आहे रॅदर जातीवादाची. तिथे राजपूत लोक जाटांसोबत लढतायत, जाट गुर्जरांसोबत लढतायत, गुर्जर राजपूतांसोबत लढतायत. हा वर्चस्वाचा किंवा दलित संप्रदायातली लोक एकामेकाशी, समाजातली लोक एकामेकाशी लढतायत. हा तिथे जाती वर्चस्वाचा प्रश्न, केवळ जाती वर्चस्वाचा नाही तर केवळ वर्चस्वाचा प्रश्न आहे. त्या जातीमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये प्रत्येक जण स्वतःला एकामेकापेक्षा सुपिरियर दाखवत असतो. ते समस्येचं स्वरूप वेगळं आहे. त्या वेगळ्या स्वरूपाच्या समस्येला तुम्ही थेट जातीवादासोबत, ब्राह्मणवादासोबत, मनुवादासोबत तुम्ही जोडताय, त्याचं तुम्ही राजकारण करताय. वास्तविक ती समस्याच वेगळी आहे, त्याला ते वेगळ्या अँगलनं पाहायला गेलं पाहिजे. तिथले असे कित्येक व्हिडिओज येतात, तिथले दलित तरुण सांगतात की बाबा केवळ राजपूतच नाही, केवळ जाटच नाही, तर इथला अमका समाज सुद्धा जो एससी कॅटेगरीमध्ये येतो तो सुद्धा आमच्यावर अन्याय करतो. हे सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीला एकाच चष्म्यातून बघण्याची आवश्यकता नसते. पण या सगळ्या गोष्टीतून तात्पर्य काय निघते की या दहशतीपोटी, या भीतीपोटी, आणि आज या गोष्टीला खूप जास्त स्कोप आहे, खूप जास्त टीआरपी आहे. तुम्ही जेवढं अधिक लांगुल चालन करणार तेवढं तुम्हाला जास्त फोकस मिळेल. जेवढं तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्याल तेवढं तुम्हाला त्याच्यातून तुम्हाला फायदा होईल, तुमचा आर्थिक फायदा होईल, तुमचा सामाजिक फायदा होईल, तुमचा आर्थिक, सामाजिक आणि राजकीय उत्कर्ष साधेल. समाज खड्ड्यात गेला तरी चालेल. या अनुषंगाने ज्या पद्धतीने वारकरी संप्रदायाच्या सर्व नियमांची प्रताडणा करू, ज्या पद्धतीने अशी कीर्तन होत आहेत, कीर्तनाचा उद्देश केवळ परमार्थ असला पाहिजे, ते प्रबोधनाचा व्यासपीठ नाही. कीर्तनांवर बंदी घालण्याचा सुद्धा कोणाला अधिकार नाही. आणि कीर्तनामध्ये जर का गाथा आणि ज्ञानेश्वरीच्या व्यतिरिक्त कोणी काही बोलत असेल तर कीर्तनकारांनीच एका संघटनेची स्थापना करून अशा लोकांना याच्या बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. मग ते भाजपाच्या समर्थनात बोलणं असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसच्या समर्थनात बोलणं असो, पक्षीय समर्थन करण्याचं ते व्यासपीठ नाही, ती नारदाची गादी आहे. त्याच्यावर केवळ परमार्थ झाला पाहिजे. आणि शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सांगण्याचं सुद्धा ते व्यासपीठ नाही, ती नारदाची गादी आहे. त्याच्यावर केवळ गाथा ज्ञानेश्वरीचेच विचार सांगितले गेले पाहिजेत. कारण की तशा पद्धतीचा आदेश माऊली ज्ञानोबा राय, जगद्गुरु तुकोबा राय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्यांनी दिलेला आहे. अनेकांची स्तुती तिथे होता कामा नये. असे वारंवार शेकडो प्रमाण तुम्हाला तिथे दिसून येतात. तरी सुद्धा हे जे लांगुल चलनाची मर्यादा क्रॉस करून हा जो भाळखाऊपणा जेही कीर्तनकार करत आहेत, मी माझ्या आंबेडकरी बांधवांना विनंती करतो की त्यांना कपडे काढून त्यांना त्यांची सुजेपर्यंत त्यांना चुकून काढा. कारण की हे आंबेडकरी विचारांची प्रताडणा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आळंदी, जेजुरी आणि देहूला जाणाऱ्या लोकांची टीका केलेली आहे.
त्यांना वाढीत टाकण्याचं त्यांनी प्रयोजन केलेलं आहे. एवढंच नव्हे तर त्यांना कधीही या गोष्टींना हेच नाही तर देहू रोडला एका पुस्तकालयाचं उद्घाटन होतं. त्या पुस्तकालयामध्ये चोखोबा राय आणि गौतम बुद्धांच्या नावाने वाचनालय होतं, चोखोबा रायांचं मंदिर होतं. तिथे आंबेडकरांचं स्टेटमेंट आहे की हे चोखोबा रायांना कोण पाहिलंय काय, आणि हा असा व्यक्ती होता की ज्याला त्या काळातल्या याच्या जातीव्यवस्थेसोबत लढता आलं नाही, म्हणून तुम्ही याच्याऐवजी तिथे गौतम बुद्धांची प्रतिमा बसवा आणि बुद्धांच्या मंदिराची तिथे स्थापना करा. अशा पद्धतीचं प्रतिपादन करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या लोकांचे आदर्श असतील त्या लोकांनी कीर्तनकारांना पाचारण करून आंबेडकर जयंती साजरी करणे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रताडणा आहे असं तुम्हाला वाटत नाही का? ही कुठली समरसता आहे? मूळ विचारांना तिलांजली देणारी समरसता तुम्हाला का हवी आहे? ही लाचारी आपल्यात का आलेली आहे? कीर्तनकारांची म्हणा किंवा आंबेडकरी विचारांची म्हणा, या लाचारीचा काय उपयोग आहे? याच्यातून कोणती समरसता स्थापन होणार आहे? मला याच्यावर चर्चा करायला आवडेल. कलम 25 जे तुम्हाला तुमच्या धर्म स्वातंत्र्य देते आणि कलम 295 भारतीय दंड संहितेतली जे तुम्हाला इतर धर्मांची तुम्हाला अतिचिकित्सा करून तुम्हाला अपमान करण्याचा अधिकार देत नाही, तो एक गुन्हा आहे, तो भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा आहे. या दोन्ही कलमांचा तंतोतंत वापर झाला पाहिजे, उपयोग झाला पाहिजे आणि दोन्ही कलमांची अंमलबजावणी झाली पाहिजे प्रशासनाकडून. दुसऱ्याच्या जातीला, दुसऱ्याच्या धर्माला, दुसऱ्याच्या याला शिवीगाळ करणे नको, अतिशय लांगुल चालन करणे नको. त्या विचारांचं पुराणातली वांगी पुराणात आज रोजी काढून तुम्हाला प्रभू रामचंद्रांची अतिचिकित्सा करून त्यांचा अपमान करण्याचा अधिकार नाही. अशा पद्धतीने जर का तुम्ही अंमलबजावणी करू शकला तर आधुनिक काळामध्ये भारत कुठेतरी हे स्थिरता भारतामध्ये येण्याची शक्यता आहे. पण जर का लांगुल चालनाचं राजकारण तुम्ही करत असाल तर भाजपाने देशाला खड्ड्यात घातले असं म्हणायला हरकत नाही. कारण की ह्या सगळ्या घटना ह्या 2014 पासून खूप जास्त प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि ह्या अशाच वृद्धिंगत होत आहेत, अशाच पद्धतीने वाढत जातील आणि भविष्यामध्ये श्वास घेणे सुद्धा दुर्लभ होऊन जाईल. कीर्तनांचं स्वरूप बदलत आहे, राजकारणाचं स्वरूप बदलत आहे, धर्माचं स्वरूप बदलत आहे आणि स्वरूप बदलून जर का तुम्हाला विश्वगुरू व्हायचं असेल तर तुमचा विश्वगुरू तुम्हालाच मुबारक. मूळ धर्माची संरचना न बदलता, मूळ धर्माची मौलिक तत्व न बदलता जर का तुम्हाला हिंदूंची मतं हवी असतील तर तुम्हाला तुमचे थोडे विचार बदलावे लागतील आणि अशा पद्धतीच्या वारकऱ्यांचा, कीर्तनकारांचा जाहीर निषेधच. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.